नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच मागच्या 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची संयुक्त पूर्व परीक्षा गट क ग्रुप सी ची जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि यामध्ये तब्बल 938 पदांकरता ही जाहिरात आलेली आहे। यामध्ये उद्योग निरीक्षक असेल, बघा तांत्रिक सहाय्यक असेल, असिस्टंट असेल आणि क्लार्क असेल, अशा पोस्ट वेगवेगळ्या विभागानुसार त्यांनी जाहिरात प्रवर्गनिहाय दिलेली आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, खरं पाहता तुम्हाला आता यामध्ये आजच्या सेशनला या व्हिडिओमध्ये काय आपण सब्जेक्ट घेणार आहोत हे थंबनेल पाहून समजलेलं असेल की टायपिंग सर्टिफिकेट हे खरंच लागतंय का आता सध्या घडलेला पूर्व परीक्षेसाठी फॉर्म भरताना। दुसरी गोष्ट, कुणाला लागतंय, कुणाला शिथिलता दिलेली आहे, त्यानंतर विद्यार्थ्यांचे काय प्रश्न असतील अशा प्रश्नावरती हे सेशन या ठिकाणी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या जवळच्या विद्यार्थी मित्राला पाठवायला विसरू नका। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण लगेच चालू करूया, परंतु तत्पूर्वी बघा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल आणि आता नुकतीच धर्मदाय आयुक्ताची जाहिरात आली होती आणि त्याचा पेपर आता नोव्हेंबरच्या दरम्यान होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, त्या परीक्षेची जर तयारी करत असाल तर फक्त 999 रुपयामध्ये आपण ही बॅच विद्यार्थ्यांना आपण देऊ केलेली आहे। त्याच्यामध्ये टीसीएस पॅटर्न नुसार एकदम स्ट्रिक्टली फॉलो केलेला आहे आणि त्यामध्ये मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता, अंकगणित नाही बुद्धिमापन चाचणी जो काय सिलेबस धर्मदाय आयुक्तांनी दिलेला आहे त्याच बेसवरती ही बॅच आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांना देऊ केलेली आहे। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। या सुवर्ण संधीचा फायदा घ्या। आपण ही 999 रुपयाला बॅच घेतल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे बघा, 100+ टेस्ट भेटणार आहेत, पीडीएफ नोट्स भेटतील आणि टीसीएस पॅटर्न फुल फोकस केलेला मिळणार आहे। बघा आता त्यामध्ये तुम्हाला जर बॅच बद्दल काय अजून माहिती विचारायची असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर आहे 92 26 01 01 92 26 01 81 81। या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता आणि आमच्याशी या ठिकाणी कॉन्टॅक्ट केल्यानंतर आपण त्या बॅच बद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला देऊ। चला आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण पुढे जाऊया। बघा टायपिंग सर्टिफिकेट बाबत आपण या ठिकाणी आत्ताचं सेशन घेतलेलं आहे की जी काही गटकला टायपिंग सर्टिफिकेट लागतं तेव्हा ते फॉर्म भरताना लागेल का, तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला ते काय लागणार नाही। फॉर्म भरताना ते टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला लागणार नाही। ज्यावेळेस मेन्सला तुम्ही जाणार मेन्सला तुम्ही जाणार ना त्यावेळेस या ठिकाणी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागणार आहे। मुख्य परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला हे सर्टिफिकेट लागेल। मुख्य परीक्षा बघा साधारणतः मला वाटतंय 1 मार्च एप्रिल मेच्या दरम्यान या ठिकाणी मेन्सचा पेपर होईल तुमचा मेन्सचा। बघा त्यावेळेस तुम्हाला तुमचंच टायपिंग सर्टिफिकेट परीक्षा पास झालेलं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्या हातामध्ये असावं लागेल, कारण ते नंतर त्याच्यावरचे मार्क असतील किंवा ते सर्टिफिकेट तुम्हाला ते अपलोड करावं लागेल, त्यासाठी ते तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे। बघा तुमचा हा मुद्दा क्लिअर झाला का की जी काय आता पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना अर्ज करत असताना टायपिंगची सर्टिफिकेट आता आवश्यकता नाही पण मेन्सला लागणार आहे। दुसरी गोष्ट कुणाला लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 4 पोस्ट आहेत बघा। उद्योग निरीक्षक आहे, याच्यासाठी पात्रता काय दिलेली आहे, तुम्ही जर सायन्स मधून डिग्री केलेला असेल आणि किंवा इंजिनिअरिंग असेल तर तुम्ही त्याच्यासाठी अर्ज भरू शकता। इतर विद्यार्थी त्यासाठी उद्योग निरीक्षकसाठी फॉर्म भरू शकत नाही। पण आता तुम्ही परीक्षा देत असताना तुम्हाला जी 4ही पोस्ट आहेत 4ही पोस्टसाठी म्हणून पूर्व परीक्षा द्यावी लागणार आहे। परंतु नंतर मेन्सचा फॉर्म भरत असताना तुम्हाला उद्योग निरीक्षकसाठी तुम्हाला सायन्स मधून डिग्री झालेली असावी लागेल किंवा इंजिनिअरिंग लागणार आहे। बघा त्यानंतर जे काय असिस्टंट आहे बघा, नंतर क्लार्क आहे बरं, यासाठी तुम्हाला टायपिंग सर्टिफिकेट लागते। याला तुमची जी काय पात्रता आहे ती पात्रता ही पदवी आहे, फक्त तुम्ही पदवी धारण केलेली असावी अशी पात्रता आहे। तुम्ही आता जी पूर्व परीक्षा आहे पूर्व परीक्षेला तुम्ही फॉर्म भरू शकता, तुम्हाला काही अडचण नाही। बघा आता कधीचे व कोणते लागणार आहे असा एक प्रश्न आहे। तुम्ही बघा आता जर तुम्ही ॲडमिशन घेतलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मेन्सला उपलब्ध होईल, कारण 6 महिन्याचा कोर्स आहे। अजून ऑक्टोबर संपतच आलाय म्हणायचं, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत तुमचं होऊन जाईल। एप्रिल मे पर्यंत तुमचं जर सर्टिफिकेट आलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते लागेल। बघा जर तुम्हाला कधीचे कोणते लागणार आहे तर बघा 30-40चं सर्टिफिकेट आहे, त्यापैकी एक जरी आता तात्काळ असेल तरी चालेल, तुम्ही नंतर ते दिलं तरी चालणार आहे। मेन्सला त्यावेळेस ते लागेल।
बघा कुणाला सूट मिळणार आहे याच्याबद्दल आपण सविस्तर बघूया की याच्यामध्ये कुणाला सवलत दिलेली आहे, कधी कधीसाठी तुम्हाला ते तुम्ही ही करू शकता, सूट कोणत्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी सूट दिलेली आहे त्याबद्दल आपण लगेच बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील आणि अनाथ उमेदवार असतील, अशा 3 प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी सूट दिलेली आहे। टंकलेखन अर्थ धारण करण्यातून तात्पुरती सूट, कर सहाय्यक तसेच लिपिक टंकलेखक पदाकरता या ठिकाणी तुम्हाला ती सूट या ठिकाणी दिलेली आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये काय त्यांनी सांगितलंय स्पष्टपणे सांगतो की दिव्यांग उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून तुम्हाला 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणाऱ्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्थ अनिवार्य नाही। बघा लक्षात असू द्या, हे जे काय दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी। बघा आता दुसरी जे काय आहे माजी सैनिक, माजी सैनिकांचा काय विषय आहे बघा की माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी आणि 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिकांचा आरक्षणाचा दावा करत इच्छित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 वर्षाचा या ठिकाणी शिथिलता या ठिकाणी दिलेली आहे सर्टिफिकेटसाठी। त्यानंतर अनाथ आहेत, अनाथांसाठी सुद्धा 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट या ठिकाणी आहे, पण चौथा मुद्दा काय सांगितलं त्यांनी की फक्त लिपिक टंकलेखन संवर्गाच्या बाबतीत जे काय लिपिक टंकलेखन पदाकरता तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर सामान्य प्रशासन विभागाचा जो काय GR आहे 4 सप्टेंबर 2015चा त्यान्वये प्रकल्पग्रस्त असतील, भूकंपग्रस्त असतील आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी प्रवर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेले जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी या ठिकाणी अनुज्ञेय असल्यामुळे प्रस्तुत आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्थ अनिवार्य नाही। बघा आता मी तुम्हाला हा मुद्दा क्लिअर केला की कुणाला सूट मिळणार आहे, तर ह्या गोष्टी बघा दिव्यांग असेल, माजी सैनिक असेल, अनाथ असेल आणि समांतर आरक्षणामधील जे काही प्रकल्प भूकंपग्रस्त हे जे काय आहेत यांच्यासाठी मित्रांनो त्यांना सूट दिलेली आहे। अशा पद्धतीनं आपल्याला या गोष्टी क्लिअर होता की टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला मूळतः आत्ता लागत नाही, तुम्ही पूर्व परीक्षेचा अर्ज या ठिकाणी भरू शकता। दुसरी गोष्ट कधी लागणार आहे तर मेन्स ज्यावेळेस फॉर्म भरायला चालू होईल तेव्हा तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं अनिवार्य आहे, त्याशिवाय तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। बघा दुसरी तुम्ही आता फॉर्म भरा, तुम्हाला 4ही संवर्गातील जे काय एक्झाम आहेत त्या एक्झामसाठी तुम्हाला पात्र केलेलं आहे, तुम्ही 4ही एक्झाम देऊ शकतात आणि त्यानंतर तुमचं मेरिट या ठिकाणी लागणार आहे। बघा आता पुढे जाऊया की फॉर्म भरताना जी काय पोस्ट निवड करायची आहे ती पोस्ट निवड करावी लागते का, तर पूर्व परीक्षा आहे, पूर्व परीक्षेला याकरता जे काय 4ही संवर्गाच्या जागा आलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही सगळीकडे अप्लाय असतात, त्यामुळे पोस्ट आत्ता ती सिलेक्ट करावी लागत नाही। तर ही कधी करावी लागते तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मुख्य परीक्षा तुम्ही पात्र व्हाल त्यावेळेस त्यासाठी तुम्हाला जेव्हा अर्ज करावा लागतो त्यावेळेस तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करावी लागते। मग त्याच्यामध्ये मग तुमचा विभाग असेल, टायपिंग सर्टिफिकेट त्याचा आता विभागानुसार त्यांनी जागा विभागून दिलेल्या आहेत, प्रवर्गानुसार दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही प्राधान्यक्रम त्या ठिकाणी मेन्सच्या वेळेस निवडायचं आहे, त्यानुसार तुम्हाला ते पोस्ट मिळेल। बघा सर्व पोस्टला अप्लाय होते का, हा आता पूर्व परीक्षेला सर्व पोस्टसाठी पूर्व परीक्षेला आता सगळ्या पोस्टसाठी तुम्हाला या ठिकाणी अर्ज भरताना सगळ्या पोस्टला अप्लाय होते, परंतु मेन्सच्या टायमाला फक्त अडचण एकच आहे की उद्योग निरीक्षकसाठी यासाठी जी काय पात्रता दिलेली आहे, एक तर तुम्ही सायन्समधून पदवी केलेली असावी किंवा इंजिनिअरिंग असावं, अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येईल। फक्त उद्योग निरीक्षकासाठी, बाकीच्यासाठी सगळ्यांसाठी सेम एकच पदवी म्हणून तुमची अर्हता आहे। आणि जर तुम्हाला क्लार्कला असेल तर फक्त 30-40चं टायपिंग सर्टिफिकेट त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। मेन्सच्या टायमाला ह्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या आहेत, आत्ता काही अडचण नाही, तुम्ही सगळ्याला अप्लाय करू शकता। पदवीचे शिक्षण चालू असेल तर फॉर्म भरू शकतो का, आता सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काळजीपूर्वक ऐका, नवीन विद्यार्थी आता समजा 3 वर्षाची तुमची पदवी असेल, 4 वर्षाची तुमची पदवी असेल आणि तुम्ही शेवटच्या वर्षाला तुम्ही शिक्षण घेत असाल आणि तुम्हाला आता नुकतेच 6 महिने पूर्ण झालेले आहेत शेवटच्या वर्षाचे आणि इथून पुढे 6 महिने तुमचं शेवटचं वर्ष बाकी आहे, तर मग असे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात, काय अडचण नाही। ॲपेर म्हणून तुम्हाला फॉर्म भरता येईल, त्यात काही अडचण नाही। जेव्हा मेन्स येईल त्यावेळेस तुमचं त्या ठिकाणी फायनल डिग्री झालेलं, फायनल पदवी झालेलं जे काही तुमचे मार्कशीट असेल ते सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावं लागेल, त्याचे मार्क त्या ठिकाणी भरावे लागतील आणि तिथून पुढे मग तुमच्या जे काय पोस्ट आहेत 4ही संवर्गाच्या, 4ही संवर्गाला तुमच्या पसंती क्रमानुसार तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता, निवडू शकता। तोपर्यंत तुम्हाला आत्ता काही आवश्यकता नाही,
तर पदवीला आता शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करायला पात्र आहेत. मात्र मेच्या टायमाला तुम्हाला ते डॉक्युमेंट सादर करावे लागतील, तुमची डिग्री कंप्लीट झालेली, पदवी कंप्लीट झालेली. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, हा पण मुद्दा क्लिअर झाला. आणि पदवी सर्टिफिकेट घ्यावं लागेल. तर पदवी सर्टिफिकेट मुख्यचा फॉर्म भरतानाच तुम्हाला पदवी सर्टिफिकेट लागणार आहे. तोपर्यंत तुम्हाला आत्ता ॲपेर म्हणून फॉर्म जर भरत असाल तर तुम्हाला त्याची काही आवश्यकता नाही. डॉक्युमेंट शैक्षणिक डिग्रीचे किंवा पदवीचे डॉक्युमेंट आत्ता आवश्यक नाहीत ॲपेर म्हणून. दुसरी गोष्ट बघा, मुख्य परीक्षा कधी असू शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, मेच्या दरम्यान मुख्य परीक्षा होणार आहे. त्यामुळे तुमची तयारी जी आहे ती शेवटची संधी म्हणून पूर्णपणे जोर लावून एकदम कॉन्सन्ट्रेशनने, एकदम डायरेक्शनने ठरलेल्या नियोजित वेळेनुसार तुमचा अभ्यास असून द्या. मेच्या दरम्यान तुमची या ठिकाणी मेन्स होणार आहे. त्यामुळे तुम्हाला भरपूर अभ्यास या ठिकाणी वेळ या ठिकाणी अभ्यास करायला मिळणार आहे. या सुवर्ण संधीचं सोनं करायचं का नाही तुमच्या हातामध्ये आहे. कारण दिवसेंदिवस बघा, ज्यावेळेस सगळ्या लिपेकच्या जागा या ठिकाणी आयोगाकडे गेल्या त्यावेळेस भूतुना भविष्य अशी भरती या ठिकाणी आयोगाकडून जाहीर झाली. आणि पूर्व परीक्षेचा निकाल तुम्ही बघितलाच होता की 19 मार्कापर्यंतचं मेरिट या ठिकाणी लागलेलं होतं. 19 मार्काचं मेरिट या ठिकाणी लागलेलं होतं. आणि मेनचं मेरिट नंतर जास्त लागलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, मग मला एक गोष्ट सांगायची की तशी जाहिरात नाही, हे खूप कमी जागा आहेत. मेरिट त्यामध्ये जास्त लागू शकतं किंवा मे बी जर पेपर अवघड जर गेला तर ते कमी पण लागू शकतं. ते पेपर कसा आपल्याला येतोय पुढून त्याच्यावरती मेरिट हे अवलंबून असतं सगळ्यात महत्त्वाचं बघा. त्यामुळे तुमचा जो अभ्यास आहे तो निरंतर या ठिकाणी जी सेवा आहे ती चालू ठेवायची आहे. प्रयत्न हे प्रामाणिक करायचे आहेत. त्या प्रयत्न प्रामाणिक करणाऱ्यालाच या ठिकाणी पोस्ट मिळते, हे मात्र 100% आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता मुख्य परीक्षा कधी असू शकते ते पण तुम्हाला सांगितलं. पदवी सर्टिफिकेट केव्हा लागते तेही सांगितलं. आणि पदवीचे शिक्षण चालू असेल तर फॉर्म भरू शकतो का? हा, भरू शकतो. तर तुम्ही काही अडचण नाही, फॉर्म भरून घ्या. अशीच माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या नवीन विद्यार्थी बांधवांसाठी जे काय टायपिंग सर्टिफिकेटच्या गोंधळात होते की आत्ता आपण फॉर्म भरतो का नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मी बनवलेला आहे. आणि अशाच विद्यार्थ्यांना तुम्ही हा व्हिडिओ माझी अशी अपेक्षा की त्यांना तुम्ही शेअर करा, त्यांना ह्या गोष्टी समजून द्या की कशा पद्धतीने या ठिकाणी ही असते, प्रोसेस असते. बघा, भेटूया पुढील अपडेटमध्ये, नोटिफिकेशनमध्ये. तुर्तास मी आपली रजा घेतो. धन्यवाद.